मित्रांनो, तुमचं मी स्वागत करतो. आपल्याला जर करिअर डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि अभ्यास करून आपण मार्क मिळवले तरी सुद्धा तुम्हाला एक्सप्रेशन फार महत्वाचं आहे. कारण इंग्लिश ही भाषा जागतिक भाषा आहे आणि त्या भाषेला महत्व आहे. जास्तीत जास्त लिटरेचर कशात असेल तर ते इंग्लिश मध्येच आहे. म्हणून इंग्लिश आपण शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा आता असं दिसून येतं की आपण इंग्लिश शिकतो, इंग्लिश मध्ये आपल्याला अतिशय चांगले मार्क पडतात, परंतु आपण इंग्लिश मधून संभाषण करू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण इंग्लिश मधून संभाषण करू शकत नाही तोपर्यंत आपण निरनिराळ्या ज्या इंटरव्ह्यूज असतात, UPSC आहे, MPSC आहे, इव्हन दो ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला इंग्लिश मधूनच आग्रह करतात. मग आपण अशा वेळेस इंग्लिश स्पीकिंग शिकणं आणि तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकणं अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या ह्या डोंबिवली वेस्टला आपण भाग्यवान आहात की इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स ही एक्सलन्स इन्स्टिट्यूट म्हणून आहे. तुम्हाला माहितच आहे, पण मी आणखी त्याबद्दल माहिती अशी सांगेन की ही जी आपली एक्सलन्स इन्स्टिट्यूट आहे ते चालवणारे माझे मित्र आहेत आणि त्या मित्राला मी जवळून बघितलेलं आहे की तो विद्यार्थ्यांच्यासाठी किती कष्ट घेऊन किती निरनिराळ्या गोष्टी, निरनिराळ्या सवलती, निरनिराळ्या सोयी सवलती तयार केल्या जातात क्लासरूम मध्ये. आणि मला अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की गेले 20 वर्ष हा उपक्रम आपल्या डोंबिवली वेस्ट मध्ये विशेषतः माझे मित्र हे सुरेश जायस्वाल चालवत आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं इंग्लिश स्पीकिंग सुधारलंच पाहिजे, वाढवलंच पाहिजे त्यातलं स्किल. आणि त्यामुळे तुम्हाला जगात कुठेही जगाच्या पाठीवर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्हाला नुसतं इंग्लिश मध्ये उपयोग नाही जर तुम्ही त्याच्यात बोलू शकला नाही, व्यवस्थितपणे स्पीक करू शकला नाही तर त्याचा उपयोग नाही. तेव्हा मित्रांनो, आपण इतर तर कुठेही खर्च करत राहतो. छोटस उदाहरण घेतो, मोबाईल आपण 30,000-40,000ची मोबाईल घेतो. त्याच्याऐवजी तुम्ही तुमची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वाढवा. त्या प्रॉपर्टीला काही अर्थ नाही. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वाढवा. आणि इंग्लिश स्पीकिंग ही सुद्धा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे. म्हणून तुम्ही ही प्रॉपर्टी अक्वायर करायचा प्रयत्न करा. बोला. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नाही आम्हाला त्याची भीती वाटते, पण भीती जोपर्यंत वाटते तोपर्यंत तुम्ही टसल देत नाही तोपर्यंत ती भीती जाणारच नाही. तेव्हा मी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही या एक्सलन्स इन्स्टिट्यूशन आहे, गुप्ते रोडला आहे, स्टेशन पासून अगदी 4-5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही या, आपलं नाव नोंदवा आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वाढवा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बरं, मला सांगायचा अधिकार का आहे तेही तुम्हाला सांगतो की गेले 33 वर्ष मी आपल्या ह्या डोंबिवलीत परीक्षा सराव नावाचा उपक्रम चालवतो. त्या माध्यमातून डोंबिवली 10,000 विद्यार्थ्यांच्या आणि बालकांच्या संपर्कात मी आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या की त्या माध्यमातून सुद्धा डोंबिवली सगळ्या डॉक्टरांची मुलं परीक्षा सराव केंद्रात आली आणि ती आता डॉक्टर झालेली आहेत. आणि एवढंच नव्हे तर थोडस आत्मप्रौढी वाटेल, परंतु माझ्याकडे सध्या ऑल इंडिया सिनियर सिटीजन्स कॉन्फेडरेशन म्हणून जी संस्था आहे, एस्कॉन, तुझं चेअरपर्सनशिप आहे माझ्याकडे एज्युकेशन आणि ट्रेनिंगची. तर मित्रांनो, वेळी जागे व्हा आणि शक्य तेवढ्या लवकर हा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करा. आणि विशेषतः आपल्या या एक्सलन्स इन्स्टिट्यूट मध्येच करा. कारण मी स्वतः सुरेश जायस्वालची तळमळ बघतोय, त्याचे कष्ट बघतोय. मी इथं थांबतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो.